आली आली भाग्यलक्ष्मी। आईंचं कार्य होईल हो, पण त्या कार्यात बाबांचं नसणं चुकीचं नाहीये का? काशी तेरावं होईल, तुझ्या मनासारखं होईल आणि धनाजीराव सुद्धा येतील। मी सांगितलंय त्यांना तसं। काय? हो, भाऊ काका तुम्ही? त्यामुळे आता वेळ वाया नाही घालवायचा, आपण लगेच तयारीला लागायचं। ठीक आहे? लगे बाप्पाजी काय आहे हे त्या 13व्याच्या जेवणात मिसळलं गेलं पाहिजे। म्हणजे हे विषावर विषाचाच उतारा गुरव। आज काशी कामिनीबाईंच्या 13व्याचं गाव जेवण देणार आहे, त्यात आमचं हे छोटस योगदान। बाप्पाजीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, तो कोणत्याही पातळीवर उतरू शकतो। काय करावं, मला माझा आणि कोयनाचा संसार वाचवायचा आहे। तुम्ही वाटते तसं वागायचं आणि आम्ही ते ऐकून घ्यायचं का रे? का आम्हाला माता नाही का? सुदेश, श्रीकांत जसा घराबाहेर गेला ना तसा तुझी घराबाहेर जा, चालता हो तू। आणि हे असं वागायचं असेल ना तुला तर तू जाच। सुदेश काय झालं कोयनाला? अहो कवाचं बोलवले तिला? नाही, तिला बरं नाही म्हणून ती घरीच थांबली। मी काही मदत करू शकतो? तुम्ही जेवणात काय मदत करणार आहात गुरव? नाही, बघतो ना काय जमेल तसं, तेवढीच। बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। तुम्ही एक काम करा, इथे सगळ्यावरती देखरेख ठेवा। ठीक आहे? उद्या तुम्ही माझ्यासोबत या, आपण बाहेरची पंक्तीची तयारी बघू। या लवकर। चल, बाय। इथे माझा जीव चाललाय आणि फोन उचलत नाहीयेत। नाही उचलणार का? फोन नाही उचलणार, बरोबर आहे। तुझी सगळी नाटकं मी वळिकतो। ये बघ, 5 लाख रुपये दे आणि जा खुशाल। हा जा, ये साळू साळू, ये बघ ये बघ, तुझी माया जर जास्त उतू चालली असेल ना, हा तर ते जरा अमर घाल। आणि एक सांगून ठेवतो, मला न विचारता जर हिला जेवण दिलं तर तुला सुद्धा कापायला मागे पुढे बघणार नाही, समजलं काय? आमच्या विरोधात जाऊन त्या काशीच्या बाजूने उभा राहिला, त्याची शिक्षा तुला किंवा कोयनालाही झालीच पाहिजे। हे त्या 13व्याच्या जेवणात मिसळलं गेलं पाहिजे। म्हणजे हे विषावर विषाचाच उतारा गुरव। हे काय गुरु काका? काय झालं? हे तर तिकडे नाहीच आहे। नाही का, मगाशी तर होते। गेले असतील कुठेतरी। त्याला जायचं तिकडे का? काय करते तिला करू दे। बाप्पाजी काय आता शांत बसणार नाही। फार डोक्याला ताप होणार आहे आपल्या बहुतेक। आपण शांत बसायचं हेच कर। मला आज दृष्टांत झालाय आई फिराईचा, आणि तिच्या इच्छेप्रमाणे जर झाला नाही तर गावावरती कोप होईल, एवढंच मी तुम्हाला सांगतो। बरोबर आपल्या भाग्यलक्ष्मी आहेत, असं काय होणार नाही। बोला, भाग्यलक्ष्मी काशीताईंचा, भाग्यलक्ष्मी काशीताईंचा, भाग्यलक्ष्मी काशीताईंचा, भाग्यलक्ष्मी काशीताईंचा, भाग्यलक्ष्मी काशीताईंचा, भाग्यलक्ष्मी काशीताईंचा। लागे अंगण हसाया घरदार। बंधू आणि भगिनींनो, आज आमच्या पत्नीच्या 13व्याला आमची सून काशी हिने जो अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलाय, त्याला आपण हजर राहिलात त्याबद्दल धन्यवाद। भुकेलेल्यांना अन्न द्यावे, तहानलेल्यांना पाणी द्यावे, थंडी वाऱ्यात कुडकुडणाऱ्यांना वस्त्र द्यावे, या शिकवणीचं पालन आमची काशी करते आहे, हे आम्ही अभिमानानं सांगू इच्छितो। आली लक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी।